एकदा फाईट करण्यासाठी रेडी आहेत याही मॅचमध्ये. मॅच ऑन गेम ऑन आणि एक अजून जबरदस्त तिथे मॅच पाहायला भेटणार आहे. P1चा षटक घेऊन तोही तयार. पहिला चेंडू भन्नाट वेग होता, प्रचंड वेग या ठिकाणी पाहायला गेलेला आहे. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा या ठिकाणी तोहीच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे राजा यांच्या समोर. ओ फुलटॉस चेंडू होता या ठिकाणी. इम्प्रोवायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. लेट्स सी अंपायरचा सिग्नल विथ द बॅट या ठिकाणी आलेला आहे. लेग बाय एक सिंगल रन विथ द बॅट हा संपर्क झाला आहे. एक सिंगल रन सुरुवात झाली या ठिकाणी या बॉलवर. तोही आहे थोडी स्माइल करत असताना. फटका सुंदर आहे, फटका अप्रतिम आहे, फटका ला 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 जवाब आहे. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आला राजाच्या बॅटमधून. दमदार 4 चौकार. होणार होताल जाणार जातील मागे मी फिरणार नाही आहे. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरून न चालणार नाही आहे. मला स्वतःचा डाव सावरायचा या ठिकाणी हे सांगत असताना मैदानाची आतमध्ये राजाने ठोकला आहे. चौकार. ओहो याही ठिकाणी मात्र लो फुल टॉस चेंडू होता, स्लॉक करायचा होता, गुटका बॅलन्स केला होता, मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक आला नाही आहे. डिक्लेअर झोनमध्ये पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होईल. धावसंख्या 1ने पुढे सरकताना पाहायला भेटणार आहे. तब्बल धावसंख्या 6. तोही जाय बॉलिंगसाठी ज्या टीमच्या अगेन्स्टमध्ये विक्रम केला आहे आणि ते विक्रम पुन्हा एकदा मोडीत करण्याचा प्रयत्न टीम निंबवली बीडच्या माध्यमातून असणार आहे. लेट्स सी पाहूया. चांगला फटका या ठिकाणी गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, मात्र गॅप शोधू शकले नाही आहे. तब्बल 5 खेळाडू आपल्याला पाहायला भेटत आहे ऑफसाईड रिजनमध्ये. त्या गॅपमध्ये शोधण्याचा प्रयत्न. अगदी पॉवर प्ले भेदा आणि चौकार प्राप्त करा, मात्र पॉवर प्ले भेदू शकले नाही आहे राजा आणि हा आलाय डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या तब्बल 6. तोही पुन्हा एकदा या ओव्हरमधील शेवटचा चेंडू घेऊन. ओहो स्लोवर चेंडू होता, आउटसाईड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा सिग्नल अंपायरचा. सिंगल धाव या बॉलवर नोंद होईल आणि तब्बल धावसंख्या 7. बॅटिंगसाठी राजा आहेत. जबरदस्त फटका व्ही शेपमध्ये खेळला होता चौकार या ओव्हरमध्ये. त्यानंतर एकही मोठा फटका अजून आला नाही आहे. पॉवर प्लेमध्ये प्रयत्न करत आहेत राजा. शेवटचा अंतिम बॉल तोहीचा राजासाठी. ओहो या ठिकाणी राजाने सांगितलंय मुझे समझ पाना इतना आसान नहीं है, गहरा समंदर हूँ खुला आसमान नहीं है. आणि ठोकलाय हा उतुंग षटकार. 6 धावा. गाँव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. अरे गाँव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका. आमच्या कोणी हलकत घेऊ नका. आमच्या कोणी हलकत घेऊ नका.
चौकार 1 षटकार. पहिल्या 5 ओव्हरमध्ये 5 चेंडूपर्यंत स्ट्रगल करत होता, मात्र शेवटच्या बॉलवर षटकार ठोकलाय आणि कमबॅक करून दिला टीमसाठी. 1 ओवर के खेल के बाद रन संख्या टोटल 13 स्कोर कार्ड पर. हो, या ठिकाणी पहिला चेंडू वाईटचा सिग्नल अंपायरचा. ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर 2 मॅचेस नितीनच्या बॅटमधून फक्त 1-1 चौकार आले, षटकार नाही आहेत अजूनही त्याच्या या पूर्ण टुर्नामेंटमध्ये. मात्र नितीननं जबाबदारीने या मॅचमध्ये खेळ करावा लागेल टीम निंबवली बीसाठी. लेट्स सी, पाहूया तो जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःच्या शोल्डरवर घेऊन मॅचला ऑन करतो का, कारण बॉलिंगसाठी आहेत बॉबी. मागील मॅचमध्ये देखील थोडासा एक्सपेन्सिव्ह ओव्हर राहिला होता. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कचा वापर नाही आहे, जागेवर स्ट्रोक खेळायचा होता आणि हा आलाय डॉट बॉल. राजा सांगत आहेत यस थांबून खेळ जरा, आपण रन्स करूया दोघं मिळून. मात्र असे डॉट बॉल आले तर आपल्यावर दबाव येईल आणि येणाऱ्या बॅटरवर दबाव येईल, तर सिंगल डबल देखील येऊ दे. खराब चेंडू भेटला तर षटकार चौकार ठोक. मात्र तो प्रयत्न आहे बॉबीचा देखील जास्तीत जास्त बॉल विकेट किपरच्या दिशेने टाकण्याचा. स्लॉक हिटचा फटका सरळ पाठवला गेलाय आदर्श इंद्रानगरच्या घरामध्ये. अगदी हा उतुंग आमच्या वाट्याला जाऊ नका, अरे आमच्या नवनाचा पाडवला हलकत घेऊ नका, आमच्या नवनाचा पाडवला हलकत घेऊ नका, पाडवला कोणी हलकत घेऊ नका, आमच्या नवनाचा पाडवला कोणी हलकत घेऊ नका. प्रेक्षक आले त्यांच्याकडून देखील मुश्किल झाली आहे आणि पाहता पाहता हा आलाय बकरा चषक चौकार शारदावा. स्लोवर चेंडू पिकअप केला लाईनला, अगदी पाठवून दिलाय पुन्हा एकदा विंडो गॅलेक्सीच्या वरून थेट सडकवर, म्हणजे कडक तर एक आधी फक्त लांबच लांब आहे, दूरच दूर आहे, असं धावा भेटणार आहे फक्त नुसतं दूर धावा. दोन्ही बॅटरच्या टॅप झाला चेंडू, अंपाने हे दाखवलाय आणि हा आलाय शेवटचा अंतिम बॉल. या ठिकाणी डॉट. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 32 धावा, 32.
वरची बाधा त्यांनी टोटल 32 रन असलेला एक प्रतिभा करतो मला गिनती दियो उसे पर स्पेशल करतो ये लहान लहान अत्यंत खेळतो तोही ना दिसणार इतकं गुण किती आहे आवडता भारताचा भारताचा लिमिट होता उसे भारत ओरले नाही तिला आज दिन बाची खेळा लागतो अवश्य पडेगा बस म्हणजे गांव का दूर नहीं से नाम देगा करना पड़ेगा आपको हिंदी नाम और अब लगा है वो अपना पत्नी नहीं करता खाली जेवण बर्बादी लादी ये लेकिन पिछला मुकाबला क्या कमाल का अपने तरफ जिताया था अपनी टीम के लिए 16-17 रन डिफेंड किए थे लेकिन यहाँ पर पावर प्ले उनके अगेंस्ट में लिया गया है वेगवान चेंडू आणि सरळ पाठवून दिलाय डीप लॉंग ऑफच्या वरून हा आलाय एक दैदिद्यमान दर्जेदार क्वालिटी चौकार साहेब हान चांगलाय आतमधी ये वाजव की डीजे राजा बाहेर आल्यावर म्हणतोय भाई नाही गुन्हा मी करणार कधी सुटून आल्यावर म्हणतोय भाई ओहो मिस टायमिंग आहे बॉल हवे क्षेत्रस्थ डाऊन द बॉल चौगुले आलाय करणार नाही आहे चुकी आणि राजाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे विकेटचा पतन नाही गुन्हा मी करणार कधी ये बाबा अरे आमच्या महाराष्ट्र पोलिसांचा नाद लय वाईट बर का खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हान लय आतमधी खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हान लय आतमधी लय आतमधी साहेब हान लय आतमधी हान लय आतमधी साहेब हान लय आतमधी क्योंकि रन संख्या 36 स्कोर कार्ड पर भाभी ने हालांकि ओवर की शुरुआत 34 के साथ की उसके बाद विकेट मिला और अब नए बल्लेबाज स्वयं कैप्टन आए मैदान के बीच में शिवम को भेजा गया है वन डाउन के रूप में टीम का भरोसा है खिलाड़ी के साथ में की कमाल की बल्लेबाजी अभी तक भविष्य भोईर को यहाँ पर रखा गया है अपने डगआउट में संभाल कर क्योंकि ओवर नंबर 3 चल रहा है फिर से पास तैयार हालांकि ये नीचे रही है लो रही है बैक फुट पर गए थे बहुत गहराई का इस्तेमाल किया शुभम ने वहां पर और सिंगल रन रन संख्या टोटल 37 और सर टीम हालांकि कोशिश कर रही है और कह रही है ख्वाब टूटे हैं मगर सपने और हौसले अभी भी जिंदा हैं हम वो हैं जहां मुश्किलें शर्मिंदा है और वाकई में अच्छी वापसी रही है ओहो ये रडार में गेंद थी पावर प्ले का पूरा फायदा होगा दर्शक दीर्घा में हालांकि कैच नहीं पकड़ पाए वहां पर लेकिन ये सिक्सर जरूर आता हुआ शिवम के बल्ले से नाही मी किंमत कधी मोठे गार केले गंमत मधी चल सडू नको खुन्नस मधी वक्री गाडी जाऊन थांबलाय पिन्नक मधी लक्ष दे कोण आला पिन्नक मधी इथं गाजवायला टॉन आला घालवून टाकन जर रस्त्यात कोण आला नुसती आई जो मला नेम भाऊचा कोण आला पकड़ता है तो सचिन पाटिल की तरफ से आयोबा कैच के लिए दिया जाएगा 100 रुपये और सिंगल हाथ से पकड़ते तो 200 रुपये रहेगा ओहो यहाँ पर अच्छी लाइन पढ़ने के बाद गेंद राइज हुई है थोड़ी सी और कमाल की गेंद कमाल के यहाँ पर हालांकि 16 साल की उम्र के हैं भाभी ना लेकिन गेंदबाजी का जो लाइन है लेंथ है वो कमाल धमाल सुपर से ऊपर गेंदबाजी ये देखने मिलती हुई और अच्छी लाइन और लेंथ के साथ गेंद और फिर से एक बार तैयार गेंदबाज तैयार ओहो मिस टाइमिंग है गेंद हवा में है उगुले वहाँ पर दौड़ रहे हैं गेंद तक पहुँचेंगे वहाँ पर लेकिन गेंद को वहाँ पर रोक नहीं पाएंगे डीप साउथ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाद ये रखता हुआ प्रभा डेकोरेटर्स क्या होगा
तीन ओवर के बाद 47 रन पे शानदार भाया पाटिल को भी हमने देखा है वर्ल्ड कप में बॉलिंग करते हुए हाय सबसे कातिल आमचा सचिन दादा पाटील मार्केट हलवाईला किती येतील जातील मार्केट हलवायला किती येते चलिए दोस्तों, हैट्रिक विकेट हो या फिर हैट्रिक सिक्सर हो तो 1100 रुपये हमारे पीके भाई की तरफ से दिया जाएगा। और दर्शकों के लिए खुशखबरी, कैच पकड़ी और 300 रुपये कमाइए बाउंड्री लाइन के बाहर। पहली गेंद यहाँ पर आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाइट बॉल का इशारा, रन संख्या सिंगल के साथ 48। और कैच के लिए अगर हमारे दर्शक में से डोकरिया भाई और सोनू भाई ने अगर कैच पकड़े तो उन्हें 500 रुपये रहेगा दो हाथ से, और एक हाथ से पकड़ेंगे तो 1000 रुपये पे रहेगा, पीके भाई की तरफ से दिया जाएगा। डोकरिया भाई और सोनू भाई के लिए और दर्शकों के लिए 300 रुपये, कैसे भी पकड़िए आप, एक हाथ या फिर दो हाथ। 48 रन स्कोर कार्ड पर है। फिर से एक बार गेंदबाज तैयार होते हुए, तो ही नितिन के लिए अगली गेंद। ओहो, यहाँ पर फिर से एक बार लगातार दो गेंदे, दो वाइड यहाँ पर आती हुई। एक्स्ट्रा के ऊपर कहीं ना कहीं रोक लगाना पड़ेगा। रन संख्या 49, 3 ओवर के बाद लगातार दो गेंदे, दो वाइड, और फिर से एक बार नितिन तैयार। स्लोअर गेंद, सीधा यहाँ पर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर फेंका है और दर्शक ने यहाँ पर कैच पकड़ लिया है। तो आइए, आपका स्वागत रहेगा। 300 रुपये आपको कैश प्राइज यहाँ पर दिया जाएगा हमारे भाई की तरफ से। हाय सबसे कातिल आमचा सचिन दादा पाटील हाय सबसे कातील आमचं सचिन दादा पाटील हाय सबसे कातील आमचं सचिन दादा पाटील भाई की तरफ से कैश 300 रुपये है। यहाँ पे दर्शक ने एफर्ट दिखाया है 300 रुपये के मंतव्य बनेंगे। ओहो, यहाँ पर आगे के लिए सीधे विकेटों के बीच में विकेटों का पीछे कर दिया नामारोल। हे दादाला आमचे तोडच नाही हिशोब दादाचा रोकठोक हाय हिशोब दादाचा रोकटोक हाय। लकी सर त्यांच्या गाड्यांचा नंबर हाय 355 आज पाहून त्याची आला विदा सारेच होतील आज पाहून त्याची आता विदा सारेच होतील हाय सबसे कातिल आमचा सचिन दादा पाटील से ये सामान दिया जाएगा। कैमरामैन फोकस कर रहे हैं इस मोमेंट को, बहुत बहुत धन्यवाद। और चलिए अब नेक्स्ट बॉल की तरफ जाएंगे, जहाँ पर फिर से एक बार गेंदबाजी के लिए तो ही तैयार होते हुए रन संख्या 55। हालांकि खुशियों वाला पैसा लेकर जा रहे हैं, अपनी मेहनत का पैसा लेकर जा रहे हैं, खुश है काफ़ी। और अच्छा स्ट्रोक यहाँ पर, लेकिन परफेक्ट मिडल ऑफ द बैट हुआ नहीं है। भावेश की बोहिर के सिंगल पूरा किया मिड विकेट में, हालांकि खिलाड़ी देना थे थोड़े से डीप गए, वहाँ पर एक सिंगल मिलेगा। रन संख्या टोटल अब तक 56 रन संख्या। कोशिश यहाँ पर करनी पड़ेगी, कहते हैं ना कोशिश किए बिना कुछ हासिल नहीं होता, और वाकई में शुभम में वो क्षमता है। 4 में 11 बनाकर खेल रहे हैं अब तक। तो ही तैयार होते हुए चौथे ओवर की खेल शुरू है मैदान के बीच में। 56 रन 56 बनाएंगे अभी तक। ओहो हो, सुपर्ब, क्लासिकल, fabulous, tremendous, just looking like a wow. What a stroke played by Shubham. सुराभाईचा तो खास सचिन सकपाल आला नावास जगदीश
सकपल आला ना वसन चर्चा ही मुंबई शहरात एकच वाता आमचा सचिन दादा जलवे को वाकई में बहुत ऊपर लेके गए इस एक बार ओहो यहाँ पर संपर्क हुआ है, बल्ले का संपर्क हुआ, बहुत बड़ा एज है यहाँ पर देखिए है और बल्लेबाज यहाँ पर आउट होंगे बल्लेबाज को बॉल करने की कोशिश की, बहुत दूर से लगाने की कोशिश और आउट। वापसी करते हुए धीरे धीरे कहते हैं ना विश्वास है, भागवत कथा है, जो कहीं तो जीव का प्रमाण है, कौरवों की भीड़ हो या पांडवों की भीड़ हो, जो लड़ सका वही महान है। या जीवन में ठोकरों पर मात दो, मौत यह अंत नहीं है। मौत से क्यों डरना? क्या बात हमारी गाड़ी में जाके दिखाते हुए और यहाँ पर पूरी इसके पहले 60 का हॅलो धुतलेलं शर्ट वरही ढगाची सावली ग्रेव्हीचा डागही जाता जाता जातो. टाईडने एका वेळेतच निघून जातो, ज्याची डबल पॉवर काढते डाग आणि डागांची सावली सुद्धा आणि करते आतून क्लीन. साहब बिजली का बिल 3000 रुपए. पेंट रैपिडो चलाओ, दिन के 2 राइड्स पे महीने के 3000 रुपए और 3 राइड्स पे महीने के 5000 रुपए. रैपिडो कैप्टन. खोद कर निकाला है। यहाँ पर एक हर मुकाबले में नए नए बदलाव देख रहे हैं रॉयल चैलेंजर्स की तरफ से। कभी दिपेन का इस्तेमाल किया तो कहीं और कभी अभी मुन्ना भाई का इस्तेमाल करना बाकी ऐसा लग रहा है। मुन्ना भाई भी अच्छी गेंदबाजी करते हैं। मिस टाइमिंग है, गेंद हवा में खड़ी हुई है, खिलाड़ी डाउन द बॉल आए हैं, कैच छोड़ेंगे नहीं। रॉयल चैलेंजर्स की जो फील्डिंग डिपार्टमेंट है वो हालांकि बहुत स्ट्रांग है और यहाँ पर विकेट मिला है। विकेट आउट।
सिंगल यहाँ पर ज़रूर मिलेगा। सिंगल के साथ रन संख्या टोटल 66 रन। आखिरी 2 गेंद का खेल बाकी है। स्लॉग ओवर में यश के गेंद अभी तक एक इकोनॉमिकल गेंदबाजी देखने मिली है। 4 में 4 1 विकेट महंगे साबित हुए हैं ओवरऑल बॉबी भाई इस मुकाबले में। उड़ाया है गेंद को, खड़ा कर दिया है, फिर से एक बार डाउन द बॉल चौगुले। ओह माय गॉड, लुक एट हिम। यहाँ पर 2 की कोशिश है, देखना होगा क्या चौगुले सेफ है। फेस पर गेंद लगी नहीं, अंपायर देखना है जरा प्लीज। ठीक है, जिस पोजीशन में आते हैं ऑस्ट्रेलियन स्टाइल में गेंद के नीचे, ये चौगुले भाई ओके। आखिरी गेंद, हालांकि इस पोजीशन में आए थे कैच लेने के लिए, हालांकि हाथ पर लगने के बाद सीधे फेस पर लगी है गेंद। शॉर्ट पिच गेंद, वाइट बॉल का इशारा, अंपायर का सिंगल मिल जाएगा यहाँ से। रन संख्या 60, अब 9 यहाँ पर देखने मिलेगा, मतलब 70 ऑलमोस्ट। अगर यहाँ पर डॉट भी आता है, 6 आता है तो 76 और विकेट आता है तो 70 या सिंगल डबल तो 72-73 ऑलमोस्ट। लेट्स सी, यहाँ पर चर्चा की हमारे स्कोरर ने और कहा है कि 6 आएगा। लेट्स सी, देखना होगा। रन संख्या 70 प्रेडिक्शन है हमारे डीजे ऑपरेटर बोल रहे कि विकेट आएगा, हमारे स्कोरर बोल रहे 6 आएगा, देखना होगा। और मुझे तो कुछ अलग लग रहा है, मैं तो ये बॉल गिरने के बाद ही बताऊंगा क्या आएगा इस गेंद के ऊपर, क्योंकि आखिरी गेंद है। अब 70 ऑलमोस्ट यहाँ पर रन्स को छुआ निम्बोली टीम ने। ओ अच्छी गेंद, यहाँ पर ब्लॉक हॉल में डाली है गेंद। गुड बॉलिंग बाय यश, स्लॉग ओवर अपने नाम किया है यश ने। 6 गेंदे 8 रन 1 विकेट अपने नाम। गुड बॉलिंग बाय यश। ₹50,000 कॅश प्राईज आणि ट्रॉफी, त्यानंतर एक बकरा या ठिकाणी देण्यात येणार आहे विजेत्या टीमला. उद्या आपल्याला समजेल तो कुठली टीम असणार आहे. आणि रनरअप ट्रॉफी म्हणजे तब्बल ₹25,000 प्लस ट्रॉफी आणि बेस्ट बॉलरसाठी कूलर फॅन आणि बेस्ट बॅट्समॅनसाठी फॅन
आणि त्यानंतर टेबल फॅन असणार आहे आणि त्यानंतर मालिकावीरसाठी बाईक सायकल उद्या या ठिकाणी देण्यात येणार आहे विजेत्या टीमच्या खेळाडूंना. लेट्स सी तो कुठला संघ असेल, कुठला खेळाडू असेल या ठिकाणी. ओव्हरऑल सतीशजी चव्हाण, रोही कन्स्ट्रक्शन यांचा मनपूर्वक धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी बाईक सायकल आणि त्यानंतर आमच्या मल्हार स्पोर्ट्स यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. देवाभाऊ यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समॅनसाठी टेबल फॅन आणि बडके भैया यांच्याकडून कूलर बेस्ट बॉलरसाठी असणार आहे. तर शुभेच्छा असणार आहे प्रत्येक टीमला येणाऱ्या. अगदी आपले मीरा भाईंदरची परंपरा नेहमी आपण पाहतो. अगदी जेव्हा होली अगदी शिमगा जेव्हा जवळ असतो त्याच निमित्ताने ही स्पर्धा सातत्याने आपण या मैदानामध्ये पाहत आलो आहेत. स्वर्गीय आनंद दिघे साहेब मैदान भाईंदर ईस्ट आपण या ठिकाणी या मॅच आनंद घेत आहोत. नवघर गाव आणि या गावाचा म्हणला तर अगदी जितू पॅकर्स नवघर हा संघ सातत्याने आपण पाहतो. पुढे खेळत असताना मात्र मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए. साठी आलेले मागील सक्सेसफुल झाले नाही आहे. मात्र या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण खेळ करावा लागेल कारण या मुवमेंटला तुम्हाला चेसिंग करायचे आहेत. तब्बल विजयाकरिता 71 धावा या ठिकाणी बनवावं लागेल. 71 या मॅचमध्ये. तर मागील मॅचमध्ये कमालीची बॅटिंग डिपेंडने केली होती. तोच डिपेंड नॉट स्ट्राईक एनकडे आहे. तर बॉलिंगसाठी आपण पाहतोय या ओव्हरमध्ये ओव्हर क्रमांक पहिला षटक घेऊन राजा. पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला गेला आहे. ओहो, थोडीशी खराब क्षेत्ररक्षण. शुभम त्या ठिकाणी बॉलवर झेप घेतली होती मात्र बॅकअप त्या ठिकाणी आला नाही आहे. आणि या दरम्यान एक सिंगल रन थोडासा एक्स्ट्रा ऑर्डिनरी जेव्हा तुम्ही करताना तर या गोष्टी आपल्याला अगदी सर्व प्रॉपरली बघावं लागतात. मात्र या ठिकाणी चुकी झाली आहे. जिकडे डॉट बॉल येत होता, प्रयत्न नव्हता बॅटरचा रन घेण्याचा, तिकडे थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही आहे. आणि या दरम्यान एक सिंगल धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवर 1 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर हा लिटर बॅटर मागील मॅचमध्ये अगदी 13 बॉल 40 धावांची एक बिनबाद जिंदाबाद अशी पारी ज्यांनी साकारली होती तोच बॅटर सेकंडकडे आहे. दीपेन राजा टू दीपेन. चांगला चेंडू या ठिकाणी होता. वेटन वॉच केला, शेवटच्या मोमेंटला पाहिलं आणि अगदी ऑफ साईडमध्ये बॉलला काढायचा होता मात्र लेट खेळत असताना बॉल आतमध्येच राहिला आहे आणि हा आला डॉट बॉल. गुड बॉलिंग बाय राजा. म्हणतात ना आयुष्यामध्ये राजासारखं जगायचं असेल तर तुम्हाला मेहनत हे गुलामसारखं करावं लागेल आणि ती मेहनत आज खऱ्या अर्थाने निंबवलीचा संघ करताना पाहिला भेटता मैदानाच्या आतमध्ये. ओ हो हो हो, सरप्रायझिंग बॉल, वॉट अ बॉल, मॅग्निफिशंट डिलिव्हरी बाय राजा. काय शेड्यूल फेकला गेला आहे. वेग होता, टप्पा सुरेख होता, हलकीशी अपील होती या ठिकाणी आणि अगदी सरळ यशस्वीच्या दिशेने चेंडू निघाला आहे आणि हा आला डॉट बॉल. फुल टॉस बॉल, फुल टोन देऊन फक्त जाईल डिक्लेअर झोनमध्ये. धावा भेटणार आहे 2 धावसंख्या. या 2ने सुरुवात झाली आहे दीपेनची डावाची आणि धावसंख्या रॉयल्सच्या मीरा रोडची तब्बल 3 धावा. बॉल द्यायचा आहे. येस, नवीन बॉल द्यायचा आहे सर. पहिला ओव्हर आहे. चला मॅच बॉल आला आहे सर. मॅच बॉल आला आहे. मॅच बॉल आला आहे. आमचे छोटे छोटे पाठी राखे आहेत जे लवकरच झटपट जात आहेत, बॉलला घेऊन येत आहेत. त्याचा देखील सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. बकरा चषक आपण एन्जॉय करत आहोत. 2026 पर्व 6वं मीरा भाईंदर ईस्ट नवघर गाव या परिसरामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. हो हो, स्लॉक करायचा होता. जास्त इम्पॅक्टवरती आहे कारण अगदी बॉल पॅडच्या वरती लागला आहे आणि बॉल पडल्यानंतर राईज देखील झाला आहे आणि त्याच दृष्टिकोनाने या ठिकाणी अंपायरने सांगितलं इट्स अ सेफ आणि आला या ठिकाणी हा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी राजा यांच्या माध्यमातून. अवघ्या 5 चेंडू फेकले गेलेत या मॅचमध्ये. आतापर्यंत धावा आले तब्बल 3. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर डबल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट.
चांगला चेंडू या ठिकाणी बॅकवे खाली ठेवला. ओ हो हो, वॉट अ फिल्डिंग, वॉट अ कमिटमेंट, वेल डन बाय राजा. काय बॉल अडवलाय, काय फेकी केली आहे. विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागेल, त्यांनी देखील धाडस दाखवलं आहे, त्यांनी देखील बॉलला थांबवलं आहे. आणि या दरम्यान हा आलाय एक सफल सक्सेसफुल वंडरफुल ओव्हर फॉर द टीम निंबोली बी संघाच्या माध्यमातून. वो दिन कभी ना आए, तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना. पहिल्या ओव्हरची समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल 3 आहे. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार तब्बल 1100 रुपये आदरणीय प्रवीण बाई अर्थात पी के बाई यांच्या माध्यमातून असणार आहे. लागोपाठ 3 बॉल 3 विकेट, हॅट्रिक विकेट काढली त्या देखील तब्बल 1100 रुपये पी के बाई यांच्या माध्यमातून. प्रेक्षकांनी जर बाहेर कॅच पकडला बाउंड्री लाईनचे तब्बल 300 रुपये आणि सोनू आणि डोकऱ्या यांनी कॅच पकडला तब्बल 1000 रुपये असणार आहे पी के बाई यांच्या माध्यमातून. उबेद खान मोठी जबाबदारी करावं लागेल. मागील दोन्ही मॅचमध्ये 1 ओव्हर नंतर थांबलेच नव्हते, मात्र यावेळी थांबले. तब्बल पहिला बॉल फेस केला होता उबेद खानने, सिंगल आली होती त्याच्या बॅटमधून. त्यानंतर सरळ थेट नॉन स्ट्रायकिंगकडे 5 बॉल पाहिल्या त्यांनी. साहिल तयार, शॉर्ट पिच चेंडू, पुल पॉवरफुल चेंडू गुल, 1 बाउन्स येत असताना अंपायरचा सिग्नल. येस, अंपायरचा सिग्नल पाहूया काय आहे एक्झॅक्टली. 2 आहे की 4 आहे. तो कॉर्नर आहे, कॉर्नर आहे सदाबाई, वो कॉर्नर है. कॉर्नर के अगर लेफ्ट में बॉल आता तो 2 रन निकले रहे. यस, दोन धावा या बॉलवर नोंद केली जाईल. गुड अंपायरिंग बाय राज जैन, गुड अंपायरिंग बाय मनोज सर. धावसंख्या तब्बल 5. पुन्हा एकदा गोलंदाज साहिल तयार. ओहो, या ठिकाणी बॉल स्ट्रेच केली होती शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान. एक धावचा प्रयत्न तो देखील पूर्ण होईल. या ठिकाणी कमालीचा कमिटमेंट निंबवली बी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. या संपूर्ण मॅचमध्ये बॅटिंग देखील चांगली झाली. 70 धावा म्हणजे 5 ओव्हरमध्ये एक चांगलं धाव फलक आहे, मात्र त्या धावा देखील होऊ शकतात. फक्त प्रयत्न करावा लागेल टीम रॉयल चॅलेंजर्स मिराज टीमला. हाली आपण पाहिला काही दिवसापूर्वी जितू बॅकर्स नौकऱ्या संघाने 87 रन्स बनवले होते 5 ओव्हरमध्ये आणि ते धावा देखील चेस केला होता रॉयल चॅलेंजर्स मिराज संघाने 88 प्राप्त केले होते. मात्र त्यांचा महत्त्वपूर्ण फलंदाज वंडर बॉय ऑफ मीरा रोड आमिर दाफेदार आज अवेलेबल नाही आहे टीममध्ये. त्याची कमतरता खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला भेटत आहे. फुल टॉस चेंडू, फटका फसलाय, हवेत आहे. राजा आला डाऊन द बॉल, करणार नाहीये चुकी आणि या ठिकाणी संपलाय खेळ मैदानाचे आतमध्ये दीपेनचा. याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना. जैसा यार कहाँ है सयाराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना. लागेल या मॅच मध्ये रॉयल चॅलेंजर्स टीम मीरा रोडला और प्रेस करें बेल आइकन को तब्बल 6 स्कोर कार्डवर आहे. क्रमांक 2 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी साहिल आणि राजाने आतापर्यंत दाखवली आहे. हा ठोकलाय, आल्या आल्या थेट बॉलला पाठवलं गेलं. ओहो, तब्बल 1000 रुपये हातातून गेलेले आहेत सोनू यांच्या. प्रयत्न होता सोनूचा कॅच पकडण्याचा, मात्र खेळ भेटला नाहीये प्रेक्षकांमध्ये आणि हा आलाय उत्तुंग षटकार सादाबच्या बॅटमधून.
दुसरे आणि सुरूसाठी विशेष माध्यमिक आहे टॅक्स नगर आणि 1000 रुपये हो सांगा फेब्रुवारी अगदी सुरू निघालाय आलाय गॉड बॉल प्रेक्षकांसाठी तब्बल 300 रुपये साठी दोनू तब्बल 1000 रुपये आहेत बॉल वाईस झालं मी डॉट आलाय ओव्हरऑल ओव्हर नसेल नंतर 2 ओव्हर नंतर धावसंख्या टप्पाला आहे 12 कपाल आहे 12 आणि साई विहार नवघर संघातील अष्टपैलू खेळाडू जितेंद्र कडव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत बकरा चषक 2026च्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं आहे जितू बॅकर्स नवघर आज ज्या नावाने आपला संघ पाहतोय तो पूर्वीच्या काळात अगदी साई विहार नवघर या संघाने खेळायचा त्यामध्ये जितेंद्र कडव आणि अविनाश पाटील गण्या यांचा अगदी भरपूर मोठा पाठिंबा आपण पाहिला आहे सपोर्ट पाहिला आहे चला 18 बॉल आणि 59 करायचे आहेत पॉवर प्लेचा वापर केला गेला या ठिकाणी पॉवर प्ले नंबर 2चा वापर या ठिकाणी टीम रॉयल चॅलेंजरच्या माध्यमातून तब्बल चेंडू आहे 18 रन्स करायचे आहेत 59 ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे या मॅचमध्ये या टुर्नामेंटमध्ये अठरा 59 नितीन तयार हो या ठिकाणी शॉर्ट विकेटच्या दरम्यान एक धावचा प्रयत्न आणि एकच धाव या बॉलवर जणू काही या विकेटवर उबेद खानची बॅट बोलत नाही आहे अजूनपर्यंत खामोश आहेत त्यांच्या बॅटमधून षटकार चौकार येत नाही आहे प्रयत्न करत आहेत ते देखील मात्र प्रयत्नाला यश लाभत नाही आहे एखादी मोठी इनिंग पेश करावं लागेल 17 बॉल 58 क्षमता आहे शादाबकडे स्लो चेंडू प्रयत्न होता या ठिकाणी मात्र आलाय सिंगल आणि सिंगल धावसंख्या तब्बल 14 धावा 14 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा बॅटिंग होत नाही आहे प्रॉपरली रॉयल टीमच्या माध्यमातून या मॅचमध्ये 71 धावा चेसिंगसाठी आहेत प्रयत्न या ठिकाणी शादाब करत आहेत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 16 मध्ये 57 करायची आहेत इम्पॉसिबल क्रिकेटच्या पटलावर काहीच नाही आहे मिस टायमिंग आहे बॉल भरपूर जास्त उंच आहे डाऊन द बॉल फिल्डर क्षेत्ररक्षक आलेत आणि कॅच ड्रॉप झाली आहे म्हणजे तब्बल 300 रुपयासाठी आहे बा कॅच या ठिकाणी ड्रॉप झाला आहे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी कॅच घेण्यासाठी येत आहेत आणि त्यांचा देखील वेलकम स्वागत असणार आहे आणि कॅच जेव्हा प्रेक्षकांमध्ये खाली पडतो ना तर एकमेकांना सांगतात तू थांब मी घेतला असता तू का आला मध्ये आणि या सर्व गोष्टी क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात हे प्रेक्षकांचा आनंद आहे क्रिकेट त्याचसाठी असतो की आमच्या लाडक्या राजा प्रेक्षकांचा आनंद व्हावा आणि त्यापैकी PK भाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे आईबा कॅचसाठी तब्बल 300 रुपये आणि डोकरे आणि सोनू यांच्या कॅचसाठी तब्बल 1000 रुपये आहेत ओहो लो फुल टॉस चेंज द पेस या ठिकाणी स्लोवर बॉल अगदी व्हेरिएशन आहे मागील बॉल पाहिला तर वेगाने होता फुल टॉस आला त्यानंतर या ठिकाणी बॉलची गती कमी केली आणि या ठिकाणी बॉल टाकला गेला डॉट आदरणीय श्री आपल्या या विभागातील नगरसेवक विशाल जगन्नाथ पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ आपण पाहिला या टुर्नामेंटचा ओहो या ठिकाणी रायझिंग बॉल एक अजून या ठिकाणी आला बॉल डॉट शेवटचा अंतिम बॉल अगदी 70 धावा म्हणजे धावांचा डोंगर उभा केला होता टीम निंबवली बी या संघाने मात्र तो डोंगर
चढताना भरपूर सारे काही प्रश्न रॉयल चॅलेंजर टीमच्या बॅटर्सच्या मनामध्ये, कारण 20 धावा झाले 17 बॉलमध्ये. मॅच स्टार्ट करावं लागेल. ओहो, या ठिकाणी बॅटची एज आहे. अगदी का हा अटेम्प्ट केला नाही हाही देखील मोठा प्रश्न असणार आहे. शेवटच्या मुवमेंटपर्यंत थांबले, त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला शादाबने, मात्र एक सिंगल रन. संख्या 21-21. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 50 म्हणजे 12 बॉलमध्ये कमीत कमी 7 ते 8 चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावं लागेल. 12 बॉल 50. प्रेक्षक देखील आतुरताने वाट पाहत आहेत की आमच्या दिशेने बॉल येऊ दे आणि आम्ही कॅच पकडतो आणि 300 रुपये घरी घेऊन आनंदी जातो, हे प्रयत्न असणारा प्रेक्षकांचा. आणि आमचे डोकऱ्या बाई तर एकदम शांत खडे आहेत. त्यांना माहीत आहे कॅच येऊ किंवा नाही, आला तर पकडायचा आणि 1000 रुपये घेऊन जायचा. बॉलिंगसाठी राजा. फटका सुंदर आहे, गॅप मोठा आहे त्या ठिकाणी. चेस करताना क्षेत्ररक्षकांनी अगदी झेप घेतली होती, मात्र बॉल थांबू शकले नाही आहे. डीप पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर उबेद खानच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धावा. आणि भाई मामासाठी देखील संधी आहे. जर कॅच भाई मामाने देखील पकडला तर तब्बल 1000 रुपये असणार आहे PK बाई यांच्या माध्यमातून. भाई मामाने कॅच पकडला तब्बल 1000 रुपये. आणि भाई मामा कॅच पकडण्यामध्ये माहीर आहेत. तलावामध्ये खाजरी पकडण्यामध्ये देखील कस्तार, खाजरी, कोलबी. ओहो, या ठिकाणी स्टाईलमध्ये आलेत उबेद खान. स्पेशलिस्ट स्ट्रोक. बॉलला घुटना टेकवला आहे, थेट पाठवला आहे गॅलेक्सी अपार्टमेंटच्या वरती. हा आला षटकार. लेट का होईना मात्र थेट आला या ठिकाणी उबेद खानच्या बॅटमधून. डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. 10 या 2 बॉलमध्ये आलेत. अजूनही 10 बॉलमध्ये 40 ठोकायचे आहेत. 10 बॉल 40 म्हणजे 7 ते 6 षटकार. ओहो, या ठिकाणी बॉल आतमधून आला म्हणजे डिक्लेअरच्या स्वरूपात एक सिंगल धाव फक्त भेटणार आहे. 39 धावांची आवश्यकता. 9 बॉल 39 म्हणजे 6 षटकार कंपल्सरी आहेत. 9 बॉल आणि 6 उबेद खानकडे क्षमता आहे. लवकर खेळले या ठिकाणी, मात्र रन्स घेण्याचा प्रयत्न नाही आहे, थांबवला गेला आहे उबेद खानच्या माध्यमातून. आणि हा आला आहे डॉट बॉल म्हणजे आता बॉल आहे टोटल 8 मध्ये 39. चेंडू हवेत आहे. प्रेक्षक त्या ठिकाणी येणार नाही आहे कारण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि हा कॅच ड्रॉप झाला आहे म्हणजे एक सिंगल रन. ऑलमोस्ट अगदी जर पाहिला गेला तर बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदललेली आहे टीम रॉयल चॅलेंजरच्या माध्यमातून. 7 बॉल 38. चांगला खेळ राहिला राजा यांच्या माध्यमातून, चांगला खेळ राहिला शुभम यांच्या माध्यमातून. ओव्हरऑल निंबोली खरांनी आज आनंदित केला आहे मीरा भाईंदरमध्ये येऊन प्रेक्षकांना. ओहो, बॅकफूटवर जाऊन पुल केला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मात्र करणार नाही आहे जत आणि चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आला आहे षटकार म्हणजे मॅच अजूनही जीवन ठेवलेला आहे. म्हणजे अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 32. सहा चेंडू 32 धावा 5 षटकार. उबेद खानला अगदी तो दिवस आठवावा लागेल ज्या ठिकाणी उबेद खान भरपूर मोठ्या प्रमाणात पीक टाईमवर होते आणि लांबच लांब षटकार मारण्यासाठी पाहायला जायचो आम्ही. जेव्हा जेव्हा उबेद खान उतरायचा मैदानाच्या आतमध्ये तो लांबच लांब षटकार मारायचा. तो कीर्तिमान, तो विक्रम आज पुन्हा एकदा मोडावा लागेल उबेद खानला. चेंडू आहे तब्बल 6 रन्स करायचे आहेत तब्बल 32 या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर नो डाऊट ॲट ऑल. शुभमला आमंत्रित केला जाईल आणि हो, शुभम आलाय. टीम निंबवली या ठिकाणी या मॅचमध्ये आज कमालीचं प्रदर्शन करत असताना ओव्हरऑल आपल्याला पाहायला भेटला आहे. हो, या ठिकाणी ज्या प्रकारे बंदुकीतून गोळी निघली त्या प्रकारे मात्र या ठिकाणी फिल्डिंग पहा. फिल्डिंग देखील सुंदर झाली आहे.
म्हणजे एक बॉल डॉट पाहिजे होता, तो डॉट बॉल शुभमने पहिल्याच बॉलवर. त्याचं कारण आहे फिल्डिंग अप्रतिम, दर्जेदार क्वालिटी फिल्डिंग. आता 5 चेंडू 32 धावा. अगदी उबेद खानने थोडासा टाईम सेट होण्यासाठी थोडासा टाईम घेतला, मात्र त्यानंतर सेट झाल्यानंतर त्याच्या बॅटमधून रन्स येत आहेत. हो बॉल हवेत आहे, डाऊन द बॉल. फील्ड स्वतः विकेट कीपर गेलाय आणि करणार नाही असो की या ठिकाणी फलंदाज बाद. मॅचमध्ये औपचारिकता आता आहे या ठिकाणी. चांगला खेळ शुभमचा देखील आणि ऑलमोस्ट विजयाच्या उंबरठ्यावर टीम निंबवली आपल्याला पाहायला भेटत आहे. फार कमीत आपण पाहतो. फटका सुंदर आहे, मात्र डिक्लेअर झोनमध्ये जाईल. 2च धावा या बॉलवर. अजूनही 3 बॉल 30 धावांची आवश्यकता. दस्ता मारावा लागेल प्रत्येक बॉलवर. क्रिकेटच्या पटलावर दस्ता नाही आहे. आपण IPL मध्ये पाहिल्या 9वा. 3 चेंडू आणि 30 धावा. ऑलमोस्ट या ठिकाणी इम्पॉसिबल आहे. फटका फसला आहे, फटका हवेत आहे. त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे खेळाडूचा. बॉलला आतमध्ये ढकलला आहे. वेल स्टॉप, सेव्ह केला या ठिकाणी, मात्र नाही षटकार आहेत. येस, त्या ठिकाणी प्रेक्षक सांगत आहे हा 6 धावा आहे, षटकार. येस अंपायर 6 आहे. थँक्यू. प्रेक्षकांनी सांगितलं षटकार आहे. भाई मामा त्या ठिकाणी आमच्या व्हॉलेंटियर्स आहेत. भाई मामा सांगत आहेत की षटकार आहे आणि 6 धावा. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी विकेट भेटणार आहे. मागे चुकी झाली होती नितीन यांच्या माध्यमातून, मात्र तो चुकी पुन्हा करणार नाही आहे. आणि विकेटचा पतन, शेवटचा अंतिम बॉल या इनिंगमधील. आणि एका दिवसामध्ये 2दा या ठिकाणी पराभव केला आहे निंबोली संघाने रॉयल चॅलेंजर्स टीमचा. कारण लीगमध्ये 2दा भेटले आणि दोन्ही वेळेला म्हणजे पराभव या ठिकाणी स्वीकारावा लागला आहे रॉयल चॅलेंजर्स टीमला. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग राहिली गेली आहे. स्पेशली बॅटिंग फॉर्मेट चांगला राहिला आहे निंबोली टीमचा याही मॅचमध्ये अगेन्स्ट रॉयल चॅलेंजर्स मीरा रोड. वेगवान चेंडू या ठिकाणी विजय संपादित केला आहे. आणि पुन्हा एकदा पहा टीम आपल्याला अद्विक 11 भाईंदर पश्चिम आपल्याला खेळताना पाहायला भेटणार आहे निंबोली टीमच्या अगेन्स्टमध्ये. आणि दोन्ही टीम हँडशेक करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि हार्ड लक टीम रॉयल चॅलेंजर्स मीरा रोड.